नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे प्रताप बोडखे। तुम्ही पाहता चॅनल कृषी तंत्राच्या कृषी सल्ला या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी तसेच प्रेक्षक मित्रांचं सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, गेल्या वर्षी आणि याही वर्षी खूप अशा कमेंट आल्या, खूप काही कॉल आले, ज्यामध्ये शेतकरी म्हणतात की आमच्या हरभऱ्याचे जे काही फूल आहे ते मोठ्या प्रमाणावरती त्याची गळ होते, त्यासाठी उपाय सांगा। मित्रांनो, हा कार्यक्रम शेवटपर्यंत नक्कीच बघा। यामध्ये तुम्हाला हरभऱ्याचे फुलगळ जे होणार आहे त्याचे कारण आणि त्यावर नेमका उपाय, तोही 100 रुपये एकराला तुम्हाला खर्च येणार आहे, त्यापेक्षा जास्त नाही। म्हणून हा कार्यक्रम शेवटपर्यंत जर पाहिला तर नक्कीच तुम्हाला त्याचं व्यवस्थापन करता येईल। मित्रांनो, आपण ज्या वेळेला हरभरा पीक घेत असतो त्यावेळेला आपण सुरुवातीला आपल्याला काही अडचण येत नाही, मात्र फुल ज्या वेळेला आपल्या पिकाला लागतात त्यावेळेला मोठ्या प्रमाणात आपल्या फुलाची गळ झाल्यामुळे जे काही आपल्याला घाटे यायला पाहिजेत तर त्यामध्ये खूप मोठं नुकसान होते। फुलगळ झाल्यामुळे आपल्या पिकाला जे येणारे काही फळ आहेत ते कमी प्रमाणात येतात, यातूनच आपलं उत्पन्न घटत असते। मग याच्यावरती जर आपल्याला काही उपाययोजना करायच्या असतील तर त्या योग्य वेळेला केल्या तरच आपल्याला फायदा होत असतो। आता तुम्हाला माहिती असेल, फुलगळ होण्याचे नेमके कारण जर पाहिले तर त्यामध्ये दोन मुख्य कारण आहेत। पहिलं तर बुरशी आणि त्यानंतर वातावरणामध्ये अचानक बदल होतो। ढगाळ वातावरण जर आलं तर या दोन गोष्टीमुळे मुख्य हे दोन कारण आहेत, ज्यामुळे आपण जर पाहिलं तर आपलं जे काही हरभऱ्याचे फुलं आहेत त्याची गळ होत असते। पण मित्रांनो, ही गळ थांबवण्यासाठी मार्केटमध्ये वेगवेगळे टॉनिक हे तुम्हाला सांगितले जातात, तर त्याची काही आवश्यकता नाही। दोन गोष्टी जर तुम्ही इथे जर वापरल्या तर तुम्हाला योग्य पद्धतीचं व्यवस्थापन आम्ही करणार आहोत, तेही खूप स्वस्त दरामध्ये। तर तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो, मार्केटमध्ये तुम्हाला प्लॅनोफिक्स नावाचं एक टॉनिक मिळतं आणि हे टॉनिक तुम्हाला 100 रुपयाला 100 मिली मिळतं। म्हणजे एका पंपामध्ये तुम्हाला फक्त 5 मिली वापरायचं आहे। आता 5 मिली एका पंपामध्ये, तर एका एकरामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 5 ते 6 पंप होतील। याचा अर्थ 2 एकरामध्ये तुम्हाला हे पुरेसं होणार आहे। आता 2 एकरामध्ये एकूण तुम्हाला खर्च किती येणार आहे? 100 रुपये। आणि मित्रांनो, 5 मिली तुम्ही एक वेळेस वापरून बघा। हे वापरल्यानंतर तुमच्या लक्षात येईल फक्त 5 मिली वापरायचं आहे, याने फुलगळ आपली जे होते ती थांबणार आहे। सोबतच आपल्याला काय करायचं, या फवारणीमध्ये आपल्याला साप नावाचं बुरशीनाशक जे आहे हे ऍड करायचं आहे। हे जर आपण केलं तरी चालेल, किंवा पेसिली मँकोजेब हेही ऍड केलं तरी चालेल। तर हे आपल्याला घ्यायचं आहे 40 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी। एकूणच ही फवारणी तुम्ही फुलधारणेच्या काही दिवसा अगोदर किंवा 5 ते 10% फुलं आपल्या पिकाला दिसत आहेत या वेळेला जर केली मित्रांनो, तर तुमचं एकही फुल गळणार नाही। वातावरण जर योग्य असलं तर एकही फुल गळणार नाही। काही वेळेला काही आणखी अडचणी येतात, ढगाळ वातावरण, इतरही बदल होतात, या गोष्टीमुळे आपलं मोठं नुकसान होऊ शकतं। तर हे नुकसान टळणार